गेले 2 ते 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः पुणे जिल्ह्यामध्ये आणि जुन्नर तालुक्यामध्ये थैमान घातलेले आहे। जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्वच धरणामध्ये पाणीसाठा अत्यंत वाढला असून प्रामुख्याने वडस धरणामध्ये 95% पाणीसाठा जमा झाल्यामुळे काल सायंकाळी 5च्या सुमारास वडस धरणातनं मीना नदीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। सुरुवातीला हा विसर्ग 500 क्युसेक्स वेगाने करण्यात आलेला होता, परंतु आज सकाळी मात्र 10,000 क्युसेक्सच्या वेगाने हा पाणी वडस धरणातनं मीना नदीला सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं मीना नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय, मीना नदीचा हा प्रवाह आहे। मीना नदीच्या या पाण्याच्या प्रवाहामुळे नारायणगावमध्ये असणारे जे काही दोन्ही महत्त्वाचे जे पूल आहेत, जे नारायणगाव आणि वारुळवाडी या गावांना जोडण्याचं काम करतात, त्यामध्ये असणारा हरिस्वामी मंदिराच्या इथे असणारा हा नेवकर पूल आहे, हा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात इथनं विद्यार्थ्यांची शाळेसाठी सकाळी वाहतूक असते, शेतकऱ्यांची वाहतूक असते आणि सर्वसामान्य नागरिक या पुलावरनं जा-ये करत असतात। परंतु हा पूल धोक्याची पातळी नदीने ओलांडल्यामुळे अक्षरशः बंद झालेला आहे। या पुलावर असणारं जे काही लोखंडाचं रेलिंग बनवण्यात आलेलं होतं, ते रेलिंगसुद्धा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे। पुलाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि सकाळपासूनच या नदीचं पाणी पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केलेली आहे। आपण माझ्या पाठीमागं पाहू शकताय, हे सगळे मंडळी पुलाचं पाणी पाहण्यासाठी, नदीचं पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी जमा झालेली आहेत। परंतु प्रशासनाच्या वतीनं मात्र वारंवार सूचना देण्यात येत आहेत की नदीच्या काठी गर्दी करू नका, कारण या नदीचं पाणी अजून जास्त वाढण्याची शक्यता आहे। वडस धरणातनं अजून जास्त मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, कारण अजूनही पाऊस थांबलेला नाही आहे आणि त्यामुळं पावसाचा वेग अजूनही कायम आहे आणि त्यामुळे धरण जे पाणलोट क्षेत्र आहे, त्या पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी जमा होणार आहे आणि ते झालेलं पाणी मोठ्या प्रमाणात या नदीपात्रामध्ये सोडलं जाणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत आहेत की आपण नदीकाठी गर्दी करू नका। तरीसुद्धा हे सगळे नागरिक आपण पाहू शकताय की प्रशासनाने सूचना करून देखील या ठिकाणी हे पाणी पाहण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून या नदीच्या काठी जमा झालेले आहेत। प्रशासन त्यांना वारंवार सूचना देत आहे। नारायणगावमध्ये असणारा शनिवारचा जो बाजार आहे, तो शनिवारचा बाजारतळ अक्षरशः पाण्यामध्ये गेलेला आहे। अनेक वाहने या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली आहेत। नदीच्या काठी नारायणगावचं वसलेलं जे इंदिरानगर आहे, हे इंदिरानगरसुद्धा, इंदिरानगरमधली अनेक घरं पुराच्या पाण्यामध्ये गेलेली आहेत आणि त्या ठिकाणचं जनजीवन जे आहे ते अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे। नारायणगावचे जे उपसरपंच आहेत बाबू पाटे यांनी देखील सकाळी नागरिकांना विनंती केली होती की घराबाहेर पडू नका, नदीकाठी जमा होऊ नका, परंतु या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं खबरदारी घेण्यात आलेली आहे। परंतु नागरिक मात्र या ठिकाणी प्रशासनाच्या आदेश पाळताना दिसून येत नाही आहे। नारायणगावचा जो मीना नदीवर असणारा पुणे नाशिक महामार्गावरचा जो पूल आहे, त्यालासुद्धा खालून पाणी लागलेलं आहे आणि काही क्षणात असंही सांगण्यात येत आहे की तो पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं सांगण्यात येत आहे। आपण माझ्या पाठीमागं पाहू शकताय की या पुलामध्ये अनेक या ठिकाणी सगळे नागरिक या ठिकाणी या पुलाचं पाणी पाहण्यासाठी जमा झालेले आहेत आणि त्यामुळं सर्वसाधारणपणे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे आणि त्यामुळं नागरिकांनी सावधगिरीची भूमिका बाळगावी असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। समाज दर्पणसाठी सचिन डेरे, नारायणगाव। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।